आज मी तुम्हाला सांगणार आहे बोटनेक ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची स्टेप बाय स्टेप। तुम्ही इथं बघू शकता अस्तर घेतलेला आहे। अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे। ब्लाऊजची उंची टाकून घ्यायचं आहे। ब्लाऊजची उंची 13 आहे तर मी तर 14 घेत आहे। त्याच्यानंतर शोल्डर टाकायचा आहे। शोल्डर मी तर 7 घेत आहे। शोल्डर 7 घेतल्याच्या नंतर मोंडा पण इथं 7च घ्यायचा आहे। ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेस जेवढं शोल्डर घेतलेला आहे तेवढाच इथं मोंडा घ्यायचा आहे। प्रॉपर पद्धतीने 7 शोल्डर घेतलेला आहे तर 7च इथं मोंडा घेतलेला आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर लांबी घ्यायची आहे। फिटिंगचा माप इथं टाकून घ्यायचा आहे। 9.5 आहे। 9.5 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे प्रॉपर पद्धतीने। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहेत। जशास तसं इथं रेष ओढून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता बोटनेक ब्लाऊजची कटिंग खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचवर मार्किंग करायचं आहे। ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाऊजची कटिंग करतो त्यावेळेस 1 इंचवर मार्किंग करूनच मोंड्याला आकार द्यायचा आहे। शोल्डरच्या साईडने 3.5 वर मार्किंग करायचं आहे। जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच इथं गळ्याची उंची टाकायची आहे 3.5। हलक्या हाताने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे प्रॉपर पद्धतीने। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढाच गळ्याची उंची घ्यायचा आहे। त्याच्यानंतर बॅकचा जो टक्स आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे। 4 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। साईडने अर्धा इंचवर मार्किंग करून टक्स टाकून घ्यायचा आहे। शोल्डरच्या साईडने 3.5 वर मार्किंग करून गळ्याची जी उंची आहे ते पण 3.5च घ्यायचं आहे। बॅक आणि फ्रंट बोटनेक ब्लाऊजची कटिंग ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस बॅक आणि फ्रंट सेमच असते। फ्रंटचा जर गळा तुम्हाला मोठा करायचा असेल तर तुम्ही इथं करू शकता सरळ पद्धतीने।